हॅलो एव्हरीवन, स्टिजन हॉबी चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज इथे मी तुम्हाला शिकवणार आहेत की स्क्वेअर नेकला जी लेस आहे ती कशी लावायची आहे. तर आपण इथे आता रेडी करून घेतलेला आहे स्क्वेअर नेक. तर नेक मी इथे पट्टी लावून रेडी करून घेतलेला होता. तर आता हा झाला आहे आपला नेक, स्क्वेअर नेकवाला रेडी एकदम. तर आता आपल्याला इथे लेस लावायची आहे. तर लेस जे आहे ती पसरट थोडीशी म्हणजे अर्धा इंचाला थोडीशी एक्स्ट्रा आहे, अगदी 1-2 लाईन, पूर्ण पाऊण इंच पण नाही आहे आणि अर्धा इंचही नाही आहे. तर आपल्याला इथे लावायला सुरुवात करायची आहे. तर सगळ्यात पहिले जो सरळ भाग असतो तिथे आपण सरळ जोडून घेणार आहेत. स्क्वेअर नेकला जेव्हा आपण लेस लावतो तेव्हा ती कॉर्नरला चुकते. सरळ भागाला तर काही प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्हाला सरळ जी लेस आहे ती म्हणजे सरळ जेवढा भाग आहे तेवढ्याला सरळ तुम्हाला लेस लावून घ्यायची आहे. त्याला कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर इथे आपल्याला खालीपर्यंत लावत जायचे आहे आणि थोडंसं स्टॉप घ्यायचं आहे, म्हणजे मशीन थांबवायची आहे. आता इथे मशीन तुम्ही एकदम आपण स्क्वेअर जो आहे त्याच्या थोडंसं वरतीच आपण मशीन थांबवलेली आहे आणि सुई मी त्याच्यामध्ये अडकून ठेवलेली होती. त्याच्यानंतर ही जी लेस आहे ती आपल्याला अशी वरती करून हा असा क्रॉस भाग घ्यायचा आहे, म्हणजे जेवढा आपल्याला खाली आपली लेस लावायची आहे तेवढी आपल्याला इथे क्रॉस करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे शकता या पद्धतीने. मी तुम्हाला परत एकदा दाखवते. मी मशीन तशीच ठेवली, थोडंसं पुढे सरकवलं. तुम्हाला पुढे घ्यायचं असेल तर हरकत नाही, किंवा मागून पण आपण तसं स्टिच करू शकतो. आता परत मी तुम्हाला इथे दाखवते. हा जो आहे आपण अशी मशीन लेस जी आहे ती क्रॉस करून घेणार आहोत आणि या पद्धतीने ठेवून आपल्याला त्याच्यावरती डायरेक्टली स्टिच मारायची आहे. परत एकदा बाहेर काढून दाखवते की आपण हे बघा, इथे मी अशी क्रॉस केलेली आहे लेस आणि ही जी आहे एकदम अशी क्रॉस बनवून याच्यावरती आपल्याला आता हा असा भाग ठेवून सरळ स्टिच मारायची आहे. हे बघा या पद्धतीने. आता आपण असं केल्याच्या नंतर काय करणार, तुम्हाला अशी मारायची असेल तर तुम्ही इथे पण एकदम मारू शकता. जे नवीन आहे, बिगिनर आहे, त्यांना थोडंसं हार्ड जातं. तर पहिले आपण अशी जी क्रॉस आहे ती पण मारून घेऊन त्याच्यानं सरळ करून परत लेसवर स्टिच मारणार आहोत. या पद्धतीने इथे मी परत क्रॉस एकदा जाऊन परत रिटर्न सुई काढून घेत आहे पूर्ण. तुम्हाला लक्षात यावं याच्यासाठी मी पूर्ण सुई बाहेर काढलेली आहे आणि या पद्धतीने हा आपली जी सरळ लेस करून घेतली, हा जो स्क्वेअर बनलेला आहे तिथे थोडंसं लूज ठेवून आपल्याला परत सरळ स्टिच मारून घ्यायची आहे. आपण आता सरळ भागावर परत स्टिच मारणार आहोत, म्हणजे स्क्वेअरपर्यंत, कॉर्नरपर्यंत. आता कॉर्नर इथे एक परत कॉर्नर आला, त्या कॉर्नरला सेम तेच करणार. आपण असं क्रॉस ठेवणार आहोत आणि क्रॉस ठेवून त्याच्यावरती एक स्टिच मारून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता. मी थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला पूर्ण लक्षात येऊन जाईल की आपल्याला इथे कसं करायचं आहे. असं थोडंसं लेस जे आहे ते आपल्याला पूर्ण क्रॉस करायचे आहे आणि त्या क्रॉसवरती एक स्टिच मारून घ्यायची आहे. आपण इथे बघा, मी इथे क्रॉसवरती स्टिच मारलेली आहे पूर्ण. रिटर्न आपण परत स्टिच मारून पूर्ण रिटर्न घेणार आहोत सुई त्याच्यामधून, कारण आपल्याला परत सरळ भागाकडनं स्टिच मारायची असते. त्याच्यासाठी मी पूर्ण सुई बाहेर काढली आणि परत आता त्याच्यावरती स्टिच करून घेणार आहे. धागा कट केलेला नाही आहे मी, फक्त थोडीशी सुई बाहेर काढलेली होती. तो धागा परत आपण तिथेच अटॅच करून घेऊन सरळ भागाला स्टिच मारणार आहोत. जसे आपण इकडून खाली येताना स्टिच मारली, सेम आता सरळच आपल्याला वरती जाताना पण स्टिच मारून घ्यायची आहे. तर इथे आपण आता सरळ स्टिच मारून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी सरळ एकदम स्टिच मारून घेतलेली आहे. पूर्ण इथे स्टिच मारून घेतली. त्याच्यानंतर आपण आता जी लेस आहे एक्स्ट्रावाली ती कट करून घेणार आहोत आणि हा जो भाग आहे म्हणजे धागे वगैरे जे निघलेले असते ते कट करून घेणार आहोत. आता आपल्याला हा जो झाली एका साईडनी आपली लेस पण व्यवस्थित बसली पाहिजे, त्याच्यामुळे लेस थोडीशी मोठी होती, त्याच्यामुळे आपण दोन्ही भागाने स्टिच करणार आहोत. तर सरळ आपल्याला आता जो स्क्वेअर शेप आहे त्या पद्धतीनेच आपल्याला लेस अटॅच करायची आहे. इथे न थांबता तुम्ही देऊ शकता. इथं आपण स्क्वेअरवर आलो आहे. परत मी सुई त्या कॉर्नरवरती अडकून फक्त कपडा सरकून घेतलेला आहे. ह्या गोष्टी म्हणजे खूप महत्त्वाच्या आहे. अगदी फिनिशिंगमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि आता आपण इथे बॅक साईडची मी तुम्हाला पट्टी लावून दाखवणार आहे. टक्स घेतलेला आहे मी मारून आणि त्याच्यानंतर माझी 1.5 इंचाची पट्टी होती. मी वरतून एका साईडनी फोल्ड केला. त्याच्यानंतर हा जो